नमस्कार मित्रांनो, लक्षात घ्या, आजच PM किसानचे 2,000 रुपये जमा झालेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो. मला मेसेज पण आला असेल. अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे ज्यांना पैसे जमा झालेले आहेत. PM किसान योजनेचा 18वा हप्ता म्हणून तुमच्या बँक खात्यात रुपये 2,000 जमा करण्यात आले आहेत. आशा आहे तुम्हाला तुमच्या शेतीच्या गरजांमध्ये मदत करेल. अशा पद्धतीचा ज्यांना कुणाला मेसेज आलाय त्यांनी तुम्ही चेक करून घ्या, तुमच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये आलेले आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर 2,000 रुपये आलेले असतील तर कोणत्या बँकेमध्ये आलेले आहेत ते पण तुम्हाला चेक करता येते. हे सर्व बँकेचे इथं नंबर दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या एका याच्यामध्ये, आणि जो बँकेत तुमचा आहे आणि ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेला पैसे जमा होते. मी आधार लिंक कसं चेक करायचं याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो बघून घ्या. तुम्हाला कसं चेक करता येईल, किंवा मिस कॉल देऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्हाला पैसे आले का नाही. तर मिस कॉल देण्यासाठी मात्र तुमचा तो मोबाईल नंबर तुमच्या बँकेला रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. रजिस्टर्ड असला की या इथून कोणती जी बँक आहे तुमची, स्टेट बँक आहे किंवा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जे बँक आहे त्या बँकेला, किंवा इंडिया पोस्ट बँक आहे त्या बँकेला मिस कॉल द्या. त्याच नंबरवरून तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे आणि जमा झाले आहे का नाही. हे चेक केल्यानंतर लक्षात घ्या, जर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स जमा झाले असतील तर अतिउत्तम, आणि जर ज्यांचे अकाउंटमध्ये बॅलन्स झाले म्हणजे जमा झाले नसतील, ज्यांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये आलेले आहेत, फक्त कुणाकुणाला नमोचे पण आलेले आहेत, कुणाकुणाला नाही आले, कुणाकुणाला 2,000 रुपये आले, कुणाकुणाला 4,000 रुपये आले. आता जर 2,000 रुपये पण जर आले नसतील तर तुम्ही याच्यानंतर काय करायचं ते लक्षात घ्या. सर्वात अगोदर तुमचा गुगल किंवा क्रोम ओपन करा. याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट ओपन करा. PM किसान असं सर्च करा. पहिलीच वेबसाईट येईल PM किसान सन्मान निधी. याला तुम्ही ओपन करा. याला ओपन केल्यानंतर या 3 रेषांवर जा. क्रोमच्या हे 3 रेषा आहेत. याच्यात डेस्कटॉप साईट दिसेल. याला तुम्ही असं जर असलं तर तुम्हाला याला कॅन्सल नाही करता येणार, त्याच्यामुळे 3 रेषावर जाऊन डेस्कटॉप साईटला क्लिक करा. आता हे लहान झालं आहे, याला थोड्या क्रॉसवर जाऊन बंद करा. बंद केल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, तुमचं अप्रूव्हल झालं आहे की नाही, किंवा का बरं तुमचे पैसे नाही आले याच्याबद्दल तुम्ही इथे चेक करू शकता. सर्वात अगोदर तुम्ही स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाका, आणि इथे जो कॅप्चा दिसत आहे, जसं हे दिसत आहे कॅप्चा, हा वाला कॅप्चा जसा दिसत आहे तसाच इथं टाका. बघा मी टाकतो. आता इथं कॅप्चा टाकला, आधार नंबर टाकलाय, त्याच्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर जर असं लिहून आलं रेकॉर्ड नॉट फाउंड विथ गिवन डिटेल्स, तर समजायचं तुमचं अप्रूव्ह झालं आहे. जर समजा असं लिहून नाही आलं आणि जर स्टेटस दाखवलं तर त्याच्या खाली लिहिलेलं असते की ब्लॉक लेवलवर तुमचं रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे, की स्टेट लेवलवर पेंडिंग आहे, किंवा रिजेक्ट झालं आहे. रिजेक्ट झालं असेल तर कुठं रिजेक्ट झालं आहे ते पण तुम्हाला दाखवते. हे झालं तुमचं चेक करणं. याच्यानंतरची प्रोसेस आहे, याला बॅक घ्या. इथं बॅक लिहिलेलं आहे. याला बॅक घेतल्यानंतर याला सुद्धा असं कट करा. बॅक घेतल्यानंतर तुमचं जर तिथं अप्रूव्हल असेल त्याच्यानंतर या तुम्ही इथे नो युअर स्टेटस, इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे, किंवा आधार नंबरवरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता रजिस्ट्रेशन नंबर कसं काढायचं, इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, ज्या तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर मात्र आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर OTP येते, आणि OTP आल्यानंतरच तुम्ही चेक करू शकता. आणि हे झालं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर. समजा रजिस्ट्रेशन नंबर नसेल किंवा तो मोबाईल नंबर तुमच्याकडे नाही आहे, समजा कोणी 2-4 वर्ष अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे तो मोबाईल नंबरच नाही आहे OTPसाठी, तर याच्यासाठी पर्याय काय राहील, जर मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही चेंज करू शकता मोबाईल नंबर. आता सध्या याच्यामध्ये आलेला आहे अपडेट मोबाईल नंबर, इथं तुम्हाला दिलेला आहे हा ऑप्शन आहे अपडेट मोबाईल नंबर. याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. मात्र तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही इथं चेक करू शकता. मोबाईल नंबर तुम्ही त्यासाठी आधार नंबरवर जा. आधार नंबर इथे टाका आणि इथं कॅप्चा टाका. मी टाकून घेतो, तुम्हाला दाखवतो. मी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सर्च बटनावर
क्लिक करा. मी मोबाईलवर दाखवत आहे, तुम्ही मोबाईलवर पण पाहू शकता. इथं आल्यानंतर याला तुम्ही थोडं असं बघा, लहान केलं की याला तुम्ही थोडं असं वर सरकवा. एक मिनिट. इथे तुम्हाला खाली येईल ऑप्शन गेट आधार. जसं तुम्ही आधार नंबर टाकताना आधार नंबरच्या खालीच इथे तुम्हाला गेट गेट आधारचा ऑप्शन येईल, याला क्लिक करा. गेट आधारचं जसं तुम्ही क्लिक करता OTP हॅज बीन सेंट युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP आली आहे, ती OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर आधार OTP व्हेरीफाईड असं लिहून येईल. इथे तुम्हाला सर्व डिटेल दिसेल, आधार नंबर, मोबाईल नंबर, फार्मर नेम आणि MS रजिस्ट्रेशन ID. आणि याच्यानंतर तुम्ही आपला इथे न्यू मोबाईल नंबर टाकू शकता, जो तुम्हाला लिंक करायचा आहे, जे तुमच्याजवळ आता आहे, पहिलेचा नाही आहे. तो तुम्ही इथे मोबाईल नंबर टाका, गेट OTP क्लिक करा, तुम्हाला त्याच्यावर OTP येईल आणि त्याला सबमिट मारा. आणि तुमच्याकडे जर MHID नसेल, जे तुमच्याकडे तो मोबाईल नंबर पण आहे जुनावाला, पण तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे आणि आता सध्या आधार नंबरवरून वेबसाईट चालत नाही, तर तुम्ही याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे MH वाली ही कॉपी करा याला आणि याला बॅक घ्या. याच्यानंतर बॅक घेतल्यानंतर त्याला आपण कॉपी केला. इथे तुम्ही जा नो युअर स्टेटस. जर वेबसाईट व्यवस्थित चालली तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर जाऊन तुमचा आधार नंबर, इथे मोबाईल नंबर आहे, आधार नंबर आहे, आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर मिळते. परंतु जर वेबसाईट चालत नसेल तर हा एक दुसरा एक फंडा आहे, जे तुम्ही तुमचं चेक करू शकता. न्यू युअर स्टेटसवर जा, रजिस्ट्रेशन नंबर आता जो कॉपी केला आहे तो पेस्ट करा, इकडे कॅप्चा टाका, जसा आहे तसा टाका बरोबर व्यवस्थित आणि गेट OTP वर क्लिक करा. जे OTP आहे त्याच्यावर तुम्हाला OTP जाईल आणि त्याच्या सबमिट केल्यानंतर गेट डाटावर क्लिक करा. गेट डाटा आहे, गेट डाटा क्लिक तुम्हाला पूर्ण त्याच्यात दाखवेल. मी एकदा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचे दाखवते. OTP टाकलं, गेट डाटा केलं. गेट डाटा केल्यानंतर असा तुम्हाला डिस्प्ले येईल. वरती पण भरपूर माहिती आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो वगैरे सर्व माहिती आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुमचा जेव्हा डाटा दिसेल तेव्हा eKYC यस असणं आवश्यक आहे, यस असणे. आणि लँड सीडिंग आहे, इथे लिहिलेलं आहे हे लँड सीडिंग, हे लँड सीडिंग यस असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच हे आधार बँक सीडिंग स्टेटस यस असणं आवश्यक आहे. तिन्ही यस असणं आवश्यक आहे. याच्यापैकी एक जरी तुमचं यस नसेल तरी तुमचं तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेटावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की इथं यस नाही आहे, पण माझ्याकडे 7/12 आहे, नमुना अट आहे, माझ्या नावाने फेरफार आहे, सर्व तुम्ही डॉक्युमेंट धरून घ्या, आधार कार्ड, बँक कार्ड आणि नेम दाखवा. आणि जर तुमची eKYC नसेल तर eKYC करून घ्या किंवा मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला eKYC करून देतो. किंवा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल सुद्धा तरी मी करून देतो. माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करा, तुमचं 10 मिनिटांमध्ये काम करून दिलं जाईल. आणि जर आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते आधार सीडिंग करून घ्यावं लागेल. हे तुम्ही चेक करून घ्या, हे सगळं तिन्ही व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पैसे येणार, नाहीतर पैसे येणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जर ज्यांचा आला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना नाही आला आहे त्यांनी मात्र हे चेक करून घ्या आणि याच्या समोरची प्रोसेस करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम आले असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.